आपल्या या रोहा शहराला आणि तालुक्याला ओळखलं जातं ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून ज्यांच्या पुण्यवान अशा नावाने आज ही वास्तू आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे ते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून खरं तर आज आपल्या सर्वांसाठीच हा एक ऐतिहासिक क्षण आहे। साधारणपणे नाटक म्हणजे हा आयुष्याचा आरसा, संस्कृतीचं प्रतिबिंब आणि समाजाचा प्रवास। प्रकाश झोत पडताच सुरू होतो तो संवाद आणि रंगमंच बनतो जीवनाचा साक्षीदार। परंतु मनामध्ये असलेले विचार, समाजामध्ये चालू असलेल्या अनेक गोष्टींची अनुभूती हे रंगमंचावरती सादर करणं हे कलाकाराचं वैशिष्ट्य त्यानिमित्ताने असतं। महाराष्ट्राने असे अनेक कलाकार त्यानिमित्ताने अनुभवले। काशीनाथ घाणेकरांनी ऐतिहासिक नाटकामध्ये केलेली भूमिका असेल, व्यावसायिक नाटकामध्ये केलेली भूमिका असेल, ते रोह्यामध्ये शिकले असं मला कोणीतरी माझ्या रोह्यातला जे का सहकार्य सांगितलं अनेकच्या कालावधीच्या पूर्वी। अशी वेगवेगळी माणसं ज्या वेळेला कलाक्षेत्रामध्ये दिग्गज पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण दोघांनी म्हणून आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला की उभ्या देशभरामध्ये वेगवेगळे रसिक प्रेक्षक असतील, पण तो महाराष्ट्रातला मराठी रसिक प्रेक्षक जो नाट्यवेडा आहे तो जगाच्या पाठीवरती आणि राज्याच्या पाठीवरती कुठेही नाही, तो माझ्या महाराष्ट्रात आहे। याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी निमित्ताने वाटतो आहे। प्रख्यात अर्थतज्ञ, माजी केंद्रीय मंत्री, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि महाराष्ट्राचे थोर सुपुत्र पद्मविभूषण चिंतामणराव द्वारकानाथ तथा डॉक्टर सी.डी. देशमुख यांच्या जन्मभूमीमध्ये रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीनं त्यांच्या नावाने उभारलेल्या डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृहाचं लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करतो। यांनी पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक किंवा बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव म्हणून किंवा RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून किंवा नंतर त्यांच्या सी.डी. देशमुख साहेबांच्या रूपाने रिझर्व्ह बँकेचा पहिला भारतीय गव्हर्नर हे आपल्याला त्या बाबतीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। सगळे काही जे गुण असतात ते सगळे चांगले गुण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगलं काम आपल्या भारत देशाच्या करता करून दाखवलेलं आहे।